नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आता आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर आता काव्याच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी सगळेच जण तयार होऊन पुढील कार्यक्रमासाठी गुरुजी येण्याची वाट बघत बसलेले असतात। तेवढ्यात लगेच गुरुजी तिथे येतात। तेव्हा सगळ्यात अगोदर मानिनी काकू गुरुजींना काव्याची कुंडली पाहायला सांगतात। तेव्हा मात्र गुरुजी तिची कुंडली पाहतात आणि अचानक गंभीर होऊन जातात। हे पाहून मानिनी काकू म्हणतात की काय झालंय गुरुजी, काव्याची डिलिव्हरी सुखरूप तर पार पडेल ना? नाही म्हणजे तसे काही संकेत दिसलेत का तुम्हाला? तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो, मला आता हे स्पष्ट संकेत दिसत आहेत की काव्याला तिच्या बाळाच्या जन्माआधीच तुमच्या घरामध्ये दडलेल्या एका खूप मोठ्या सत्याला सामोरं जावं लागणार आहे आणि आता ते सत्य काव्याच्या समोर येताच तिला आणि तिच्या बाळाला वाचवण्यासाठी अनेक संकटांना तोंड द्यावं लागणार आहे। तर आता मात्र गुरुजींनी असे भाकीत करताच काव्या लगेच गुरुजींकडे घाबरून पाहते आणि विचारते की गुरुजी, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? हे कसले संकेत देताय तुम्ही? तेव्हा आता गुरुजी काव्याला म्हणतात की वेळ आल्यावर तुला सगळं कळेल काव्या, आणि तो दिवस आता फार दूर नाहीये। पण काळजी करू नकोस काव्या, कारण काव्या मला आता असे स्पष्ट संकेत दिसत आहेत की तू तुझ्या मातृत्वाच्या अग्निपरीक्षेमध्ये नक्कीच पास होशील आणि तुमच्या घरामध्ये बाळाच्या येण्याने तुमचे पुढील आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल। पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेव काव्या, तुझ्या घरातील ज्या व्यक्तीवर तू सर्वाधिक जास्त विश्वास ठेवतेस ना, त्या व्यक्तीमुळेच तुला ह्या कठीण परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे।